हे माझ्या पुढे काय सांगा बरं, हे काय आहे? कोणते ग्लास आहे? त्याच्यातून पाणी आरपार दिसतं ना? हे काय आहे? साखर. काय या डिश मध्ये? या डिश मध्ये काय आहे? या डिश मध्ये काय आहे? डाळ. या डिश मध्ये वाटी. हे कसं काय आहे? हे काय आहे? आणि हे काय आहे? काढत्या. आता हे बघा, मी 2 ग्लास भरून घेतलेले. हा, हे 2 ग्लास भरून घेतले. आता मी याच्यामध्ये मीठ टाकणार आहे. आता याच्यात काय टाकलं मी? ते तरंगलं का रे? विरघळून गेलं. म्हणजे तो पदार्थ कसा आहे? विरघळणारा. कसा आहे? हा. मग आता मी दुसऱ्या ग्लासामध्ये काय टाकणार आहे? तो काय झाला? डुबला. का डुबला तो? जड आहे. काय तो? जड आहे. मीठ जड आहे, पण ते कसं आहे? विरघळणार आहे. दगड विरघळणार आहे का? नाही. म्हणजे तो काय झाला? पाण्यात बुडाला. काय झाला? पाण्यात बुडाला. बरं, सगळ्यांनी लक्ष द्या. ही काय आहे? आता तुम्ही पाण्यात टाकली. काय झालं तिचं? बुडली. काय झालं पण तिचं? पाणी झालं. म्हणजे ती काय झाली? विरघळली. काय झालं? विरघळली. आता त्याच्यामध्ये ह्या दुसऱ्या ग्लासात आता काय टाकले मी? वटाणे. वटाणे काय झाले? का डुबले ते? जड आहे. काय आहे? जड आहे. आणि हे काय आहे? हलका विरघळणारा पदार्थ आहे. हा विरघळणारा आहे का? नाही. हा फरक लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये मी काय टाकणार आहे? ही काय आहे? काय आहे? आता ती काढती काय झाली सांगा बरं? ती काय झाली? काय झाली? का तरंगली सांगा बरं? हलकी आहे. का हलकी ती? म्हणजे ती काय झाली? तरंगली. बरोबर ना? आता याच्यामध्ये मी काय टाकले? खडे आणि वाटाणे. ते काय झाले? बुडाले. आता आपण याच्यामध्ये काढल्या काय झाल्या? तरंगल्या. म्हणजे ते का तरंगल्या? हलक्या आहे म्हणून. हा, जोरात सांगायचं. आता मी हे काय घेतलं हातात? लक्ष द्या. पान. काय घेतलं? आता ते पान मी याच्यावर टाकलं. काय झालं ते? तरंगलं. काय झालं ते? का तरंगलं? हलकं आहे ते. आता आपण याच्यामध्ये काय टाकणार आहोत? तांदूळ. काय टाकणार आहोत? तांदूळ. काय झाले सांगा बरं? का डुबले सांगा बरं? जड आहे. आणून नीट बस. काय आहे ते? जड. आता आपण याच्यामध्ये काय हे टाकलं ना, बरोबर ना? आता आपण याच्यामध्ये डाळ टाकू. डाळ काय झाली? का डुबली? जड येते. का डुबली? जड आहे. आणि याच्यामध्ये जे मीठ हे टाकलं तो विरघळणारा पदार्थ होता. परंतु पान, आता हे जास्वंदीचं पान टाकते मी परत. ते काय होतं सांगा बरं मला? तरंगलं. का तरंगलं? हलकं आहे. हा? आणि आता बघ ही तोरडी माझ्या पायाची. बरोबर ना? ती तरंगल की बुडल? का बुडल? जड आहे. हे बघा, जड येते. बरोबर ना? म्हणजे याच्यात आपण कोणत्या कोणत्या वस्तू टाकल्या? जड वस्तू टाकल्या. म्हणजे त्या बुडणाऱ्या वस्तू टाकल्या. कोणत्या टाकल्या? आणि याच्यामध्ये कोणत्या वस्तू टाकल्या? पण कोणत्या कोणत्या टाकल्या सांगा बरं? मीठ, साखर. मीठ आणि साखर हा पदार्थ विरघळून गेला. म्हणजे त्याचं पाणी झालं. काय झालं त्याचं? परंतु पान आणि काढी टाकली ती तरंगली. म्हणजे ती काय होती? हलकी. आणि साखर आणि मीठ हा जड पदार्थ होता. परंतु तो कसा होता? बुडाला तर विरघळणारा. म्हणजे न
आपण जड आहे. काय बुडणार आहे? जड. तसं बदक, चिमणी, बगळे पाण्यात जर गेले तर ते का बुडत नाही सांगा बरं? पण त्यांना काय असतं? पंख. त्यांना पोहता येतं म्हणून ते बुडत नाही. तसं आपल्याला जर पोहता आलं तर आपण बुडणार नाही. पण पोहता जर नाही आलं तर आपण जर पाण्यात गेलो तर आपण बुडू का? तर आपण जड आहे. आपण काय आहे? जड आहे. बरं आता ही गोष्ट लक्षात ठेवा. आता समजा हे झालं आपण तरंगणार आणि बुडणार बघितलं. आता मला सांगा हे काय आहे? हे खाण्यायोग्य आहे का? आहे ना? याचा वापर कशात करतो आपण? भाजी. हे काय आहे? हे खाण्यायोग्य आहे का? आहे ना? त्याचं काय करतो आपण? शिरा, चहा. आता हे काय आहे? ही खाण्यायोग्य आहे का? का खायची नाही? का खायची नाही? ती खाण्यायोग्य नाही ना? मग का खायची नाही? ती चांदीची. चांदी खातो का आपण? लोखंड खातो का आपण? नाही. बरं हे काय आहे? ही खाण्यायोग्य आहे का? आहे ना? तिचा आपण खिचडी भात बनवतो, खिचडी भातात टाकतो, वरण बनवतो. मग सांगा बरं हे खातो का आपण? का खात नाही रे? दगड आहे तो. बरोबर ना? आपण वाटाणे खातो का? खातो ना? आज वाटाणे आहे ना आपल्या शाळेमध्ये? म्हणजे वाटाणे खाण्यायोग्य आहे की नाही? मग आता मला सांगा हे खातो का आपण पान? का खात नाही बरं? ते खाण्याजोगतं नाही. नागिनीचं पान नाही, हे जास्वंदीचं पान म्हणजे ते खातो का आपण? नाही. मग हे खाण्यायोग्य आहे का? आहे ना? त्याचं काय बनवतो? मग आता सांगा बरं काय हे काय आहे? ही खातो का? मग आता याच्यामध्ये कोणीही एक जणांनी खाण्यायोग्य वस्तू एक साईडला ठेवा आणि न खाण्याजोग्या एक साईडला ठेवा. ठेवा मग कोणत्या कोणत्या वस्तू खातो आपण? ठेव बाळा. त्या डिश ठेव. चला त्या डिश बाजूला ठेवा. कोणत्या वस्तू खातो त्या बाजूला ठेवा. चल विराज चल बस इथं. चल मांडी घाल. ज्या वस्तू आपण खातो त्या बाजूला ठेव, ज्या खात नाही त्या बाजूला ठेव. त्या कोणत्या वस्तू आहे? कोणते खाण्यायोग्य आहे का? हा ठेव बाजूला. व्हेरी गुड. व्हेरी गुड. आणि न खाण्यायोग्य बाजूला ठेव. अरे वा. छान छान छान. मग खाण्यायोग्य कोणते आणि न खाण्यायोग्य कोणते ते हात लावून दाखव. न खाण्यायोग्य आणि हे खातो आपण. व्हेरी गुड. समजलं का सर्वांना?